रे महबूब भावा, कोंडाला तुझ्या लगाम लाव. काय बोलतोय ते आधी बघ. तू आणि तुझी ताई मुंह में राम आणि बगल में छुरी वागणारे आहात. अजितदादांनी कधीही सुप्रियाताईला छळलं नाही. उलट तुझी ताई आणि तुमच्यासारखे हे चेडेगोटे जे आहेत ना, ते मुंह में राम बगल में छुरी सारखे वागत होते. आपण सातत्याने अजितदादांबद्दल जे चुकीचं वक्तव्य करताय ते करू नये, अन्यथा आम्हाला तुमचा सगळाच सातबारा उतारा काढावा लागेल. महबूब शेख शरदचंद्रजी साहेबांच्या गटातला पदाधिकारी कार्यकर्ता कार्यक्रमात म्हणाला की लाडकी बहीण म्हणून कोण मिरवतोय, तर अजितदादा. असं वक्तव्य जे काय केलं, रे महबूब भावा, कोंडाला तुझ्या लगाम लाव. काय बोलतोय ते आधी बघ. तू आणि तुझी ताई मुंह में राम आणि बगल में छुरी वागणारे आहात. अजितदादांनी कधीही सुप्रियाताईला छळलं नाही. उलट तुझी ताई आणि तुमच्यासारखे हे चेडेगोटे जे आहेत ना, ते मुंह में राम बगल में छुरी सारखे वागत होते. तरी सुद्धा इलेक्शनच्या काळामध्ये जेव्हा सुप्रियाताई उभ्या राहणार जरी असल्या तरी लोकशाहीने अधिकार दिला, तिला सुनेत्रा वहिनी उभ्या राहिल्या. आपण सातत्याने अजितदादांबद्दल जे चुकीचं वक्तव्य करताय ते करू नये, अन्यथा आम्हाला तुमचा सगळाच सातबारा उतारा काढावा लागेल. आणि हो महबूब भाऊ, आम्ही लाडक्या महाराष्ट्राच्या ज्या बहिणी आहोत ना, त्या अजितदादांच्याच आहोत आणि अजितदादांच्या सोबत आहोत. एखादी बहीण वाईट निघाली आणि एखादा भाऊ नालायक निघाला तुमच्यासारखा म्हणून फरक पडत नाही. पण जे जसे वागतात कशाला उत्तर द्यायला अजितदादाच्या या बहिणी सदैव तयार आहेत. त्याच्यामुळे दादांबद्दल वक्तव्य करताना महबूब शेख तोंडाला लगाम लाव, एवढंच सांगते तुला अजितदादाची बहीण म्हणून.